हे थांबे आणि थांब. विद्यार्थी सेवा मंडळ हे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सामाजिक, शैक्षणिक आणि परंपरेने सर्व गोष्टी करत असते. आपल्या येथील टाटा रुग्णालयाच्या पेशंट लोकांना आपण वर्षीप्रमाणे चादर वाटप, तसेच शाळेय विद्यार्थ्यांना शाळेय शिक्षण वस्तू वाटप आणि रक्तदान शिबिर, तसेच रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर असे विविध असे कार्यक्रम मंडळ नेहमीच घेत असते. ह्या मंडळाचा एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या गल्लीमधील हिंदू मुस्लिम मिळून पूर्ण लालबाग परळमध्ये हे एकमेव गल्ली अशी आहे की इथे हिंदू मुस्लिम मिळून गणेश उत्सव हा साजरा करत असतात. ह्या गणेश उत्सवाला एक वेगळंच प्रतिष्ठा स्थापन झालेली, कारण की हिंदू मुस्लिम मिळून ही सर्व गणपतीची स्थापना, त्याचे 10 दिवस त्याची पूर्ण आरती वगैरे हे नेहमीच हिंदू मुस्लिम मिळून आम्ही करत असतो. आणि कुठलाही गैर नाही, कुठलाही गैरसमज नाही आणि सर्व समंजसपणे आम्ही हिंदू मुस्लिम सर्व एकत्र येऊन हा सण थाटामाटात साजरा करत असतो. यावर्षी आमचं 68वं वर्ष आहे आणि तसेच सर्वांनी आम्हाला असं सहकार्य आणि पाठबळ द्यावं हीच आमची इच्छा. गणपती बाप्पा. ही आमची 23 फूट आहे. बोल ना काय बोल, म्हणजे व्यवस्थित बोल ना, काहीतरी मंडळाचं काहीतरी. राहुल तू बोल. सामाजिक कार्य सांगा काहीतरी. सामाजिक कार्य सांगा. वर्षापासून इथे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आज या वर्षामध्ये 67 वर्ष आहे. यंदा या पोरांच्या वतीने, मंडळाच्या नवीन पोरांच्या वतीने ज्यावेळी 23 फुटाची मूर्ती इथं साकार झालेली आहे, ती भव्य दिव्य मूर्ती या पोरांच्या मेहनतीने, ते कष्टाने, जे पोरांनी मेहनतीने जोमाने काम केलेलं आहे, हा त्यांचं पाठबळ सर्वांचं पाठबळ आम्हाला लाभलेलं आहे. त्यामुळे आम्ही हा उत्सव साजरा करतो. यापुढे असाच करत राहणार. तर्फे यंदाही प्रतिवर्षीप्रमाणे ही गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदा मंडळाचे 67वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने तरुणांनी जे ह्यावेळी पुढाकार घेऊन आणि मंडळाचे जुन्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करून यंदा मंडळाने 23 फुटी गणेश सुबक, सुंदर व आकर्षक मूर्ती आयोजित केली आहे आणि ती विराजमान परळच्या विघ्नहर्ता मंडपात स्थापित केलेली आहे. त्यांनी काढली आहे व्यवस्थित. हे बोल ना. आपल्या हिंदमातापासून ते दादर ते परेल आपली वर्गणी असते आणि सर्व सहकार्य करतात. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बोल ना. पर्यंत विघ्नहर्ता धरती गल्ली हा गणपती आमचा नवसाचा गणपती. इथे पहिला बैठी चाळी होती. त्या बैठी चाळीवरती बाप्पाच्यामुळे आता बिल्डिंग झाली आणि आम्ही छोट्या रूममध्ये होतो, 10 बाय 10 मध्ये होतो. आज आम्ही 550 कार्पेट एरियामध्ये गेलो आहे बाप्पाच्या कृपामुळे. आणि नवसाचा गणपती आहे आणि ते सर्व मिळून मिसळून काम करतात. एकजुटीने सर्व मिळून काम करतो आणि गणपती हा थाटामाटाने पार पडतो. आगमन विसर्जन जोरात होते. तशीच आमची पूजा 4 तारखेला आमची पूजा आहे. पूजा ही आमची जोरदार पूजा असते. त्या पूजामध्ये आम्ही वाटप पण करतो, गोरगरिबांना वाटप करतो आणि काही प्रोग्राम बी ठेवतो आम्ही. आणि आमचा भंडारा पण असतो. भंडारा एक असतो, सार्वजनिक भंडारा असतो की कोणीही या भंडारा घेऊन जा. त्याच्यामध्ये असं नाही की हे ते काय नाही, सर्व मिळून करतो आम्ही. आणि आता माझ्याबरोबर सर्व माझे मंडळी आहे आणि आम्ही सर्व मिळून आम्ही काम करतो आणि उत्साहाने काम करतो. म्हणजे हा उत्सव आम्ही याची वाट बघतो. गणपती उत्सव आमचा केव्हा येतो ह्याची आम्ही वाट बघत असतो आणि त्याची
तयारी करायला आम्हाला 5 महिने जातात. 5 महिने तयारी करतो आम्ही ह्या उत्सवाची आणि गणपती जायला निघतात तेव्हा आम्हाला अक्षरशः दुःख होतं. ते आता काय करायचं, एकदम सूमसाम होऊन जातं पूर्ण गल्ली. आणि हा उत्सव असल्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं आणि मिळून काम करतो म्हणजे खूप मजा येते. आणि आमच्या इथे मुसलमान बांधव बी राहतात, ते मिळून बी आम्ही काम करतात. ते लोक पण त्यांचा बी सहकार्य असतो आम्हाला आणि हा उत्सव चांगला पार पडतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.